नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांच्या संदर्भात एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाची कालच घोषणा करण्यात आलेली आहे. आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांच्या संदर्भात हा तो महत्त्वाचा निर्णय आहे. मित्रांनो, आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांचं काम हे खूप महत्त्वाचं असतं. ते गाव पातळीवर जे काम करतात त्या कामाचीच महाराष्ट्र शासनाने दखल घेतलेली आहे. त्यांच्या कामामध्ये काय असतं, समजा की गावागावामध्ये जाऊन जे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य संदर्भात योजना असतात, तर तुमचं लसीकरण असू दे, कुटुंब नियोजनच्या योजना असू देत किंवा आरोग्य संदर्भात म्हणजे मातांचं आरोग्य असू दे, बाल आरोग्य असू दे, या सगळ्या संदर्भात ते जे गाव पातळीवर जाऊन काम करतात, जे महत्त्वाचं काम ते करतात, या कामाची महाराष्ट्र शासनाने दखल घेतलेली आहे. आता हा निर्णय काय आहे, तर ड्युटीवर असताना समजा जे आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक हे ड्युटीवर असतील आणि त्या ड्युटीवर असताना कामावर असताना जर त्यांचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांना 10 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय 10 लाख रुपये मदत म्हणून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि समजा मृत्यू नाही झाला पण जर कायमचं अपंगत्व आलं तर त्यांना 5 लाख रुपये हे मदत म्हणून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि हा जो महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्याचा GR सुद्धा आलेला आहे. आणि हा जो निर्णय असेल तो 1 एप्रिल 2024 म्हणजे या वर्षीपासून 1 एप्रिल 2024 पासून लागू राहील असं सुद्धा शासनाने सांगितलेलं आहे.